बुलेटिनच्या सुरुवातीला आजची मोठी बातमी इथे अजित पवार गटाची शरद पवार गटाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा, अजित पवार गटाने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत ही सुनावणी होणार आहे। खरं तर शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी आता अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। नार्वेकरांच्या निकालाविरोधात आता ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अजित पवार गट आता आक्रमक झालेला आहे। अजित पवार गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात याचिका दाखल केलेली आहे। याचिकेबद्दल सविस्तर काय सांगशील? करण अगदी बरोबर आहे। जो निकाल शिवसेनेच्या बाबतीत झाला की शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे दोन्ही गटाचे कोणतेही आमदार जे आहेत अपात्र झाले नाहीत आणि त्यानंतर जे आहेत ते शिंदे गटाचे सुद्धा अनेक आमदार जे आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी केली आणि ती सेम सिच्युएशन जी आहे तीच राष्ट्रवादीच्या बाबतीत पण घडलेली आहे। राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा ठाकरे गटाचे राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा ना शरद पवार गटाचे ना अजित पवार गटाचे दोन्ही गटाचे कोणतेही आमदार अपात्र झाले नाहीत आणि त्यामुळे आता अजित पवार गट सुद्धा जो आहे त्यांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा खटखटावलाय आणि त्यांनी मागणी केली आहे की हा निकाल जो आहे करून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाच्या आमदारांना जे अपात्र केलं नाहीये त्या विरोधात ही याचिका आहे आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात ही याचिका दाखल केली असून राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटाकडून हायकोर्टात आवाहन करण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे उद्या या याचिकेची तातडीची सुनावणी होणार आहे। नक्की ज्योत्सना, खरं तर अत्यंत महत्त्वाची परिस्थिती आता राष्ट्रवादीमध्येही पाहायला मिळत आहे आणि या बाबतीत उद्या सुनावणी होणार आहे। साधारणतः सुनावणी किती वाजता होणार आहे याबाबत काही अधिक माहिती आहे का? कारण ही सुनावणी जी आहे ती सकाळी 11 नंतर सुरू होईल असं सांगण्यात येत आहे, कारण जे शेड्यूल जेव्हा बनेल मुंबई हायकोर्टाचं त्यावेळेस उद्या तर ही सुनावणी होणार आहे हे नक्की आहे। मात्र उद्या ही 11 नंतर सुनावणीला सुरुवात होईल आणि या सुनावणीकडे जे आहे ठाकरे गटाचं, शिंदे गटाचं, त्याचबरोबर अजित पवार गटाचं आणि शरद पवार गटाचं या सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण जसं की मी सांगितलं की जे शिवसेनेसोबत घडलं तीच सिच्युएशन जी आहे तीच परिस्थिती जी आहे ती राष्ट्रवादी सोबत घडलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेचा आधारित असेल का या दोन्ही याचिका एकत्र करून दोन्ही याचिका एकत्र करून मुंबई हायकोर्ट यावर निकाल देईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिले। नक्की ज्योत्सना, या बाबतीत नेमक्या उद्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।